हाय गाइस, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं प्लॅनेट मराठीवर खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहे केस नंबर 73 चे हे दोन चेहरे, राजेश आणि पियुष. दोघांचं खूप खूप स्वागत. मी जास्त डीपली बोलत नाही, पण सुरुवातच थेट मुद्द्याला हात घालतो. केस नंबर 73 असं सिनेमाचं नाव आहे. तर नेमकं ही केस काय आहे आणि याचा उलगडा नेमका कुठल्या दिशेने जाणार आहे? तुम्ही दोन्ही प्रश्न खूप स्पॉइलर स्पॉइलर फ्री क्वेश्चन होऊ शकतं, पण तरी जितकं आम्हाला सांगता येईल, जितकी आम्हाला मुभा आहे आता सांगण्याची, ते हे आहे की बरीच पात्र आहेत या चित्रपटात आणि त्यांच्या आयुष्याला खूप नॉर्मल सरळ आयुष्य सगळ्यांचं चालू असतं. पियुषचं, माझं, नंदिताताई, अशोक सर, शैलेश सर यांचं हे वेगवेगळ्या प्रोफेशन्स मध्ये आहेत. त्यांचं पर्सनली कनेक्शन काय आहे हेही तुम्हाला कळेल, पण ते खूप साधं सरळ आयुष्य जगत असतात. आणि आपण जसं ट्रेलर मध्ये बघितलं की काही मर्डर्स होतात, तर ते लिंक्ड आहेत का लिंक्ड नाही आहेत, तर ही सगळी दिस ऑल मेक्स अप ती एक केस जी आहे केस नंबर 73. आणि ती एक घटना ह्या सगळ्यांच्या आयुष्यात, या नॉर्मल माणसांच्या आयुष्यात घडलेली सर्वात अबनॉर्मल गोष्ट आहे. आणि मग त्यामुळे काय कलाटणी मिळते आणि परत शेवटी कोण गुन्हेगार कोण गुन्हेगार कोण कोण? हे आपल्याला गुन्हेगार कोण आणि गुन्ह्याच्या मागचं कारण कारण काय, I think दोन्हीही या फिल्म गुन्हेगाराकडे पण बघतात, बट गुन्हेगाराचं कारण Exactly. इज मोर इम्पॉर्टंट, ज्याच्यावर तुम्ही म्हणजे महत्व दिलं पाहिजे. ह्या फिल्मच्या मिस्ट्रीची दोन उत्तरं असतील. एक तर कोण गुन्हेगार आहे आणि त्यांनी हा गुन्हा का केला, ही पण एक खूप मोठी मिस्ट्री आहे. बेसिकली सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म आहे आणि मराठीमध्ये अशा स्क्रिप्टला किंवा अशा विषयाला खूप कमी वेळेस हात घालण्यात येतो, त्यातलीच केस नंबर 73. तर मला तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की जेव्हा ही स्क्रिप्ट तुमच्याकडे आली, स्पेशली राजेश तुझ्याकडे, कारण तुझे मागचे सिनेमे जर का आपण बघितले तर त्यातली राजेश आणि ही राजेश स्क्रिप्ट वेगळी आहे. खूप वेगळी. तर तुमचं रिॲक्शन्स कशा होतं की अरे की सो मी तर या केसचा म्हणजे या स्टोरीचा सुरुवातीपासून पार्ट होतो, बिकॉज सिन्स बाबांनी म्हणजे बाबा आणि मी आमचं इन जनरल एक डिस्कशन्स असायचे की या स्टोरीला आपण सायकोलॉजिकल थ्रिलर पॉइंट ऑफ व्ह्यूनी कसं पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपण एंटरटेनमेंट इज इम्पॉर्टंट, बिकॉज तुम्ही फक्त जर सायकोलॉजिकल थ्रिलर आणि सस्पेन्स आणि तुम्ही डोक्याला ताप देणाऱ्या गोष्टी जर देत राहिले, तर एका पॉईंट नंतर व्ह्युअर जो आहे तो म्हणतो की हे डोक्याला आता ताप होतं, आय नीड समथिंग एंटरटेनिंग. सो मुद्दा असा आहे की तुम्ही सगळ्या गोष्टींचा एक प्रॉपर ब्लेंड केला पाहिजे टू मेक इट एंटरटेनिंग. सो तुम्हाला यू विल फाइंड इट एंटरटेनिंग, यू विल फाइंड इट रोमॅन्टिक, यू विल फाइंड इट, तुम्हाला त्यात एक थ्रिलिंग मिळेल. तुम्ही गेस कराल की यार हे हा जो बरं, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे या मूवी मधला कुठलाही कॅरेक्टर त्याचं कॅरेक्टर सोडून कधीच बिहेव नाही करत. म्हणजे त्याचे डिसिजन्स तो जे घेतोय ते त्याच्या डेव्हलपमेंटला अनुसरूनच आहेत. तो कधी वियर्ड नाही वागणार. आणि जेव्हा एखादी गोष्ट वियर्ड घडते, दॅट इज द थ्रिल दॅट यू विल बी वेटिंग फॉर. राजेश ही स्क्रिप्ट ऍक्च्युली माझ्यासाठी खूप रिफ्रेशिंग होतं हे वाचणं, कारण ऍज यू राईटली सेड की असे सिनेमे कमी बनतात. पण थँकफुली माझ्या वाट्याला आलेला आता हा दुसरा चित्रपट आहे ज्यात ज्यात असं म्हणजे हू डन इट मिस्ट्री आहे. ज्याच्या आधी लाईक आणि सबस्क्राईब जी फिल्म होती माझी, सो ती पण अशाच जॉनराची होती की खूप लोक लिंक्ड आहेत आणि कोण असेल एक्झॅक्टली हा प्रश्न होता. केस नंबर 73 तर खूपच माझ्यासाठी एक पर्वणीच आहे ही फिल्म, म्हणजे कारण त्याच्यात पियुष जसं म्हणाल तसं भरपूर एलिमेंट्स आहेत आणि त्या लोकांचं प्रोफेशन जस्टिफाय केलेलं आहे, त्या लोकांचे पर्सनल डिसिजन्स त्या हिशोबाने का त्यांनी घेतलेत हे त्या म्हणजे प्रत्येकाची ऍक्शन हे त्यांना माहिती नसतानाही त्या केस कडे त्यांना नेणारी आहे आणि त्याचा उलगडा त्यांना होतो आणि तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असते. सो ही सगळी जी लिंक ऑफ इव्हेंट्स आहे ती मला वाचतानाच एवढी इंटरेस्टिंग वाटत होती आणि मला ऍक्टर म्हणून करायला ह्याच्यात खूप गोष्टी होत्या. कारण ती जरी लॉयर असली तरी एक माणूस त्याच्या आयुष्यात एकच रोल नाही करत. सो तुम्ही कोणाची तरी बायको, बहीण, मुलगी, मैत्रीण, गर्लफ्रेंड आणि मग तुमचं प्रोफेशनल लाईफ, असे सगळे रोल्स तुम्ही प्ले करता आणि ते सगळे मला ह्या एका चित्रपटाने दिले. त्यासाठी आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. बरं, मागच्या वर्षाच्या सुरुवातीला फर्स्ट क्लास दाभाडे आला होता. बरोबर. त्याच्यात शेतात लाइटिंग नाचणारी राजेश आम्ही बघितली. कट टू आता वर्षभराने एक 10 दिवसांचा गॅप असेल, 6 तारखेला केस नंबर 73 येतोय.
Precisely. त्यात गुन्हेगाराचा शोध घेणारी, सत्यासाठी लढणारी लढणारी. आणि कुठेतरी रफ अँड टफ असलेली राजेश आम्ही बघतोय. बरोबर. तो एका वर्षात एक कलाकार म्हणून एवढं उत्तम भूमिका मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला एकतर मिलिंद सरांनी ही स्क्रिप्ट लिहिली, त्यासाठी त्यांचे खूप आभार. त्याच्यानंतर आमचे जे डिरेक्टर्स आहेत, आमच्या बरोबर जे असोसिएटेड आहेत, ते म्हणजे प्रथमेश जोशी होते, आमचे मिलिंद सर आहेत. सो ह्यांच्या मला वाटतं की कुठलाही ऍक्टर हा डिरेक्टरच्या मार्गदर्शनाखाली खूप उत्तम भूमिका करू शकतो. त्याचा परफॉर्मन्स खूप बेटर आणि इफेक्टिव्ह होऊ शकतो त्या दिग्दर्शनामुळे. त्यामुळे माझ्यासाठी कलाकार म्हणून हे खूप अमेझिंग आहे. हे रिअलायझेशन नंतर होतं की हो, हे आधी असं झालं होतं. आणि माझ्या वाटेला कुठल्याही, आता जशी कोमल पवार दाभाडे होती, की ती गावातली होती मुलगी, पण तरी ती खूप करिअर ओरिएंटेड होती. ते त्या पद्धतीनेही तिचं वेगळेपण दिसून आलं. मधुरा इनामदार जी एका वर्षानंतर एका खूप अर्बन सेटिंग मध्ये वाढलेली मुलगी आहे, ती पण खूप करिअर ओरिएंटेड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या वाटेला येणाऱ्या ह्या भूमिका ह्या भरपूर पद्धतीने वेगळ्या असतात, पण काही गोष्टी इतक्या सिमिलर असतात आणि त्या सिमिलर एकमेकांशी आणि माझ्याशीही असतात की त्या वठवणं हे माझ्यासाठी खूप आनंददायी असतं. आणि सगळ्यात महत्वाचं होतं की कॅरेक्टर कसं राहणार आणि चित्रपट कसा पुढे जाणार हो. याची एक क्लॅरिटी होती. एक्झॅक्टली. कुठेही डाऊट्स नव्हते. सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे अशाच घडत. घडायला हव्या म्हणून अशाच घडलेल्या आहेत. कुठलीही गोष्ट उगाच झालेली आहे, काही अर्थच नाही, याचा काही लिंक लागतच नाही, असं तुम्हाला मुळीच नाही वाटणार कुठेच. सो खूप क्लॅरिटी होती पिक्चर. बाबा आता इथे नाहीत म्हणून मी तुला विचारतो Yeah. की जेव्हा ही ड्राफ्ट तुम्ही बनवत होतात आणि जेव्हा प्रत्यक्षात शूट सुरू झालं, तर खूप मोठं अशा सिनेमामध्ये खूप मोठं चॅलेंज असतं की तसं तू म्हटलास की लिंक लागत वगैरे असं होत नाही. पण हे सगळं सुसंगत ठेवण्यासाठी एक रेषा असते, त्या रेषेत तुम्ही चालणं गरजेचं असतं. आणि एवढे सगळे मातब्बर कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा प्रत्येकासोबत तो न्याय होणं गरजेचं असतं. तर हे सगळं तुम्ही कसं जुळवणार? सो याच्यासाठी मी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणेन, एक तर स्क्रिप्ट वर सगळ्यांचा विश्वास असणं हा एक खूप मोठा इम्पॉर्टंट पॉइंट असतो. सगळ्यांना स्क्रिप्ट पटली आहे, कोणाच्या अगेन्स्ट जाऊन कुठले डिसिजन्स होत नाहीये. बिकॉज इफ समबडी इज नॉट इन द स्क्रिप्ट ना, देन तुम्हाला तो असा एक ध्रुव असा एक निघाल्यासारखा वाटतो, दोरा निघालाय असं वाटतं. बट नाही, दॅट इज नंबर वन की सगळे त्या स्क्रिप्ट मध्ये बिलीफ होता सगळ्यांचा. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज आपली जितकी असोसिएटेड लोक होते ना, ते पण तितक्याच क्लॅरिटीने पुढे जात होते की नाही, हे असंच झालेलं आहे, हे असंच व्हायलाच हवं. आणि आम्हालाही ते पटत होतं आणि आम्ही ते वी वर लाईक की येस यू आर राईट, दिस शुड बी लाईक दिस. सो एक मी तेच म्हणतो ना की क्लॅरिटी होती. ड्राफ्ट झाला, ड्राफ्टला अपडेट झाले, सगळं, बट जे फायनल होतं ना आउटपुट, ते इतकं क्लिअर होतं की आपण फक्त आता एक्झिक्युशन वॉज द पार्ट, एक्झिक्युशन करायचं होतं. बाकी एव्हरीबडी वॉज क्लिअर अबाउट एव्हरीथिंग. तुमच्या दोघांवर एक रोमॅन्टिक गाणं पण चित्रित करण्यात आलेलं आहे. जीव बोलतो. जीव बोलतो, सोनू निगम यांच्या Yes. आवाजातलं गाणं आहे. सोनू आणि निगम आणि नीती 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 मोहन. खूप गोड झालंय गाणं. हो. तर अशा सिनेमात जेव्हा एकीकडे काही धक्कादायक प्रसंग घडत जातात, त्यात छोटीशी एक प्रेमकथा पण तुमची फुलते. तर तो अनुभव कसा होता त्या गाण्यात? म्हणजे सोनू निगमचा आवाज म्हणजे खूप मोठी गोष्ट, लिजेंड. सो माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असेल की माझा आयुष्यातला पहिला चित्रपट. याआधी माझं काहीही बॅकग्राऊंड नाही फिल्म इंडस्ट्रीची. एक नवखा मुलगा तिथे उभा राहतो आणि त्याचं जे गाणं आहे ते पहिलं गाणं सोनू सोनू निगमचं. निगम. आयुष्यात ह्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नसू शकत. आणि मी त्यांना गॉड मानतो. म्हणजे माझ्यासाठी अभी मुझमे कही असो किंवा सपना जहां असो, माझ्यासाठी काही वेळेला ते गाणं म्हणताना रडू येतं, ते गहीवरून येतं आपल्याला. बट त्यामुळे एक रोमॅन्टिक अँगल फ्रॉम दॅट पॉइंट. आणि बाकी राजसी आणि माझं एक खूप छान तिथे एक जोडी बनली होती सेटवरती. आणि फर्स्ट एक्सपिरियन्स, त्यामुळे एक भीती असते की आता एका मुलीचा हात धरून किंवा मला एक मुली बरोबर सीन आणि बाबा समोर आणि असतात. बाबा कॅमेराच्या मागे बघतात आहे की हा पियुष ओके ठीक आहे, ओके कट वॉटर. सो आय थिंक दिस वॉज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज माझ्यासाठी की ऑन स्क्रीन रोमॅन्स करणं. बट याच्यामध्ये आय थिंक राजसीला मी खूप मोठा, हे मी बोलत आलोय की राजसीचा मला त्या बाबतीत खूप अभिमान वाटतो त्या ठिकाणी की तिने मला एका लेवलवर ती स्वतः घेऊन आली, स्वतःला सुद्धा, टू बी ऑन द सेम पेज की आपण आता जे करणार आहे ते एक प्रोफेशनल लेवलवर करायचं आहे आणि डू दिस. तर एक मला कॉन्फिडन्स यायचा विच वॉज मच निडेड. सो आय थिंक रोमॅन्टिक साइड जी आहे ती चांगली अजून खोलून येऊ शकली बिकॉज वी हॅड दॅट केमिस्ट्री टुगेदर.
राजेश एक्झॅक्टली. आणि म्हणजे ह्या सिनेमाला मी पॅकेज फिल्म ह्यासाठीच म्हणते की एक सूर आपण पकडलाय की थ्रिलर, आणि मग आपण पाठलाग करतोय त्या जो किलर आहे त्याचा, आणि असं एकच कुठली एक मोनोटोनस फिल्मच नाहीये ही. हम्म. त्याच्यात रोमॅन्स आहे, त्याच्यात जसं तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलं असेल कोर्टरूम ड्रामा आहे, त्यामुळे तो सिरियल किलर जो आहे त्याचा शोध आहेच. कोर्टातले आमचे खूप सीन्स आहेत, पर्सनल आयुष्यात. कारण हे खूप बरोबर आहे की एक, जसं मी मगाशी म्हणाले तसं, की एक माणूस एकच रोल कधी करत नाही. तो प्रोफेशनली वेगळा असतो, वेगळा. तो पर्सनल आयुष्यातही त्याचं दोन्ही पॅरलली चालू असतं. तर तसा हा सिनेमा आहे, तो आयुष्यातल्या विविध पॅरलल लाईन्सनाही खूप सुंदर डिस्प्ले करून तुम्हाला दाखवतो. सो त्यातला एक पार्ट इज त्यांचा तो रोमॅन्टिक बिट, आणि त्यांना जी एकमेकांची साथ आहे त्याच्यामुळे ते त्या केस नंबर 73 जेव्हा घडतो तेव्हा ते त्याच्या खाली दबून जातात का त्याला खूप व्यवस्थित उभे राहतात त्याच्या अगेन्स्ट. सो हे काय आहे ही त्याची गोष्ट आहे. आहे. पियुष, तुला प्रश्न आहे, आता आपण जर का बघितलं तर राजेश तुला सिनियर आहे, Yeah. तर तिने तुला कितपत कम्फर्ट झोन दिला? म्हणजे रोमॅन्टिक सॉन्ग असेल किंवा टेक असतील, बरेच इमोशनल सीन असतील, कितपत तिने तुला कम्फर्ट केलं? आय थिंक मला, हे बघा, चित्रपटात मी काम केलंय, प्रिव्हियस एक्सपिरियन्स नाही, पण हा चित्रपटात मी जर एक माझा कॅरेक्टर एक छान पद्धतीने पार पाडू शकलोय, तर याच्यामध्ये या सगळ्या ऍक्टर्सचाच रोल आहे. याला मी स्वतःला क्रेडिट खूप कमी देईन, बिकॉज प्रत्येक सीन असो, माझं तिथे कम्फर्टेबल उभं राहणं, याच्यासाठी माझ्या समोर कोण उभं आहे आणि मला कम्फर्ट देणं, हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट. आणि माझं पर्सनली स्पीकिंग, माझं होमवर्क वॉज एक्स्ट्रीम. म्हणजे माझ्यामुळे कोणालाही कुठेही त्रास होत नाहीये. बिंग अ न्यू कमर, माझा सीन देताना किंवा माझं क्यूज देताना किंवा कुठलाही काहीही करत असताना माझ्यामुळे जर समोरच्याला त्रास होतो तर दॅट इज अ फेल्युअर ऑन माय एंड. सिम्पल गोष्ट होती, माझं होमवर्क 100% द्या, बाकी माझं जे झालंय ते मी बाकी ऍक्टर्सला क्रेडिट देतो. राजेशी, येस. खूप सुरुवातीलाच तुला भूमिकाही चांगली, मराठीत आपण खूप कमी बघतो की महिला सशक्तीकरण इतक्या स्ट्रॉंग पद्धतीने मोठ्या पडद्यावर दाखवलं जातं, वुमन सेंट्रिक फिल्म बनतात, पण तुला ही संधी खूप सुरुवातीलाच मिळाली आहे. तर त्याबद्दल तुझं मत काय? जर ऍक्टर्स म्हणून तुला हे खूप शिकायला यातून मिळणार आणि पुढे जाऊन याचा तुला फायदा होणार? हो, 100% शिकायला खूपच मिळेल. आणि मी खूप प्रिव्हिलेज्ड मानते स्वतःला, कारण ऍज अन ऍक्टर जेव्हा तुम्ही म्हणता की मला ऍक्टर व्हायचंय, ही तुमची सुरुवात असते की आय बिलीव्ह की मला ऍक्टर व्हायचंय. त्याच्यानंतर कोणीतरी दुसऱ्यानी आय बिलीव्ह की मला ऍक्टर व्हायचंय, कोणीतरी दुसऱ्यानी तुमच्या ह्या स्वप्नावर विश्वास ठेवणं आणि कोणीतरी तुमच्यावर पैसे लावणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते जेव्हा घडायला लागलं माझ्याबरोबर, आणि ते उत्तम उत्तम सिनेमांमध्ये उत्तम उत्तम लोकांबरोबर घडायला लागलं, ते माझ्यासाठी खूपच जबाबदारीचं आणि खूप असं एक, मला खूपदा हा विचार करूनही भरून येतं की किती चांगल्या माणसांबरोबर. कारण मला असं वाटतं की चांगले सिनेमे हे चांगली माणसंच बनवू शकतात. त्यामुळे त्या चांगल्या माणसांची सोबत लाभणं, त्यांची साथ लाभणं, त्यांचा गायडन्स लाभणं. म्हणजे अजूनही मी असं एक पटकन क्षितिताईला कॉल करेन की ताई ऐक ना, मला ही स्क्रिप्ट ऐकली तर मी तुला सांगू का, आपण बोलूया का ह्याच्याबद्दल. सो ही माणसं एवढ्या करिअरच्या सुरुवातीला मिळणं इज अ ह्यूज प्रिव्हिलेज, आणि मी खूप नशीबवान आहे, कारण मेहनत सगळेच करत असतात. आज आपण बघतो की खूप ऍक्टर्स आहेत मुंबईत आणि खूप टॅलेंटेड लोक आहेत. म्हणजे मी ऑडिशन्स नाही जाते तेव्हा मला हेच वाटतं की अरे, मी काम केलं पण हा माणूस किती भारी आहे, ही किती चांगलं करते. पण शेवटी तो नशिबाचा भाग आहे आणि त्याची मला साथ आहे. तर आय एम व्हेरी ग्रेटफुल. बरं, मला तुला एक विचारायचं, खूप शांत आहे का? असाच शांत सेटवर कोण असायचा का? पियुष अंटिल ही बिकम्स कम्फर्टेबल. पण तो शांत जरी एका पॉइंट नंतर नसला तरी तो रिस्पेक्टफुल नेहमीच असतो. आणि तो खूप, मला त्याचं एका गोष्टीबद्दल कौतुक जेन्युनली करावंसं वाटेल की त्याचे बाबा होते सेटवर, त्याचे बाबा प्रोड्युसर आहेत, डिरेक्टर आहेत, पण त्याचा त्यांनी कधीही माज दाखवला नाही. तो ज्या भूमिकेत होता तिथे तो ऍज अन ऍक्टर होता, आणि त्यांनी त्या जागेचा मान ठेवून, त्यांनी त्याच्या आजूबाजूच्या प्रत्येक कलाकाराचा मान ठेवून, त्यांच्या एक्सपिरियन्सचा स्वतःला कसा फायदा होईल, चित्रपटाला कसा फायदा होईल, त्यांच्याकडनं आपल्याला इगो न ठेवता शिकता कसं येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप व्यवस्थित विचार करून, त्यामुळे आम्हालाही दडपण आलं नाही त्याच्याबरोबर काम करताना, त्यालाही आलं नसेल आय एम शुअर,
त्यामुळे तो बिकॉज ऍक्टिंग इज अ गेम ऑफ रिॲक्ट. येस 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 त्यामुळे समोरच्याकडनं तुम्हाला काही मिळतच नसेल तर डेफिनेटली तुमचा परफॉर्मन्स कमी होणार आहे. तर तसं आमच्यात काही घडलं नाही. त्याचे त्याला 100 मार्क. आणि इगोचा प्रश्नच येत नाही, बिकॉज हे प्रोडक्ट आहे, एक प्रोजेक्ट आहे, कलेक्टिव्ह एफर्ट आहे. मी Exactly. जर प्रोड्युसरचा मुलगा म्हणून मी स्वतःला जर ठेवलं नाही, विल बी सॅड की मी हे असं वागतोय. बरं, असंही नाही की म्हणजे माझं काही मी खूप ऍक्टिंग मध्ये ग्रेट आहे वगैरे. बरं, तिथे काहीच नाही, शून्यातनं सुरुवात होतं. विषयच नाही नाही ते प्रोड्युसरचा आम्हाला पण जाणवतं म्हणजे आल्यापासून बघतो तो खूपच असा काम अँड कूल आहे. व्हेरी. आता बऱ्याचदा चित्र याच्यापेक्षा उलटे असतात प्रोड्युसर आणि डिरेक्टरचे मुलं समोर असतील तर. एनिवेज तो वेगळा विषय. टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. जाता जाता आपली केस फायनली 6 फेब्रुवारीला ओपन होते आहे. Yeah. तर रहस्य विचारणार नाही मी तुम्हाला सांगा म्हणून, पण काय वेगळं पण प्रेक्षकांना बघायला मिळणार एका वाक्यात दोघांनी? एक कम्प्लीट पॅकेज फिल्म, कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज फिल्म आहे ही केस नंबर 73, जी येत्या 6 फेब्रुवारीला रिलीज होते. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. थ्रिलिंग फिल्म आहे, हुडानेट फिल्म आहे आणि तुम्हाला खूप 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 मजा येईल याची 100% गॅरंटी देतो आम्ही. पियुष? So, psychological thriller, subconscious mind, which is one of the most important aspect. Subconscious mind बद्दल ज्यामुळे ज्या गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं तुमच्या मनाच्या, तुमच्या डोक्यावरती, काही तुम्हाला लहानपणी किंवा तुमच्या जनरल डे टू डे लाईफमध्ये जर तुमच्या काही घटना घडल्या असतील, त्याचा इवन इफ यू थिंक की मी विसरलोय, मला काही प्रॉब्लेम नाही, बट अगेन समथिंग हॅपन्स, ट्रिगर्स होतात अँड देन काही गोष्टी घडतात ज्या तुम्हाला वाटलंही नव्हतं की तुम्ही असं काही करू शकाल. असा काहीतरी एक थ्रिल घेऊन 6 फेब्रुवारीला केस नंबर 73 तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय, तर नक्की जायला, नक्की बघा. थँक्यू सो मच आणि विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.